हे बघा, हे जे बांबू तोडलेले आम्ही रानातनं, तर ते माटव बांधण्यासाठी आम्ही वापरले. तर माटव कशासाठी होता, तर माटव आम्हाला वेलींच्या संरक्षणासाठी हवा होता. म्हणून तुम्हाला या वेली दाखवतो. ही बघा, ही जी पहिली वेल आहे ही कारल्याची आहे. बघा, जवळून बघाल तर तुम्हाला नीट समजेल. आणि ही जी वेल आहे ही काकडीची आहे. ही संपूर्णपणे जो पट्टा आहे तो काकडीचा आहे. आणि बघा, या लांब लांब तुम्ही वेली जर बघाल, हे बघा किती लांब आहे. तर या लांब असणाऱ्या सगळ्या दोडकीच्या वेली आहेत. आणि त्याचबरोबर या शेवटच्या आम्ही वेली लावल्यात ना, या वाली आहेत सर्व वाली. 15 दिवसात आता जे याला काकडी येतील, दोडकी येतील, वाली येतील, ते तुम्हाला मी पुढच्या टायमाला जेव्हा कोकणात येईन तेव्हा दाखवेन. पण आता एवढंच सांगतो की येवा कोकण आपलंच असा. नमस्कार. 15-20 दिवसापूर्वी आम्ही ज्या वेलींच्या संरक्षणासाठी काट्या आणि माटव बांधलेला, तर आता त्यांना वेलींना भाज्या आल्या आहेत. म्हणजे बघा, ही बघा तुम्ही बघाल तर ही वाल आली आहे, किती मोठी झाली आहे. आणि वालीच्या बाजूला इकडे बाजूला काकडीचं आहे आणि दोडकीचं आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, वरती माटव आहे. आणि वेलींच्या संरक्षणासाठी आम्ही साड्या लावल्यात बाजूला, जेणेकरून क्षी या भाज्या खाऊ नयेत. आता बघा, इकडे काकडी लागली आहे इकडे. आणि या साईडची जी वेल आहे ही दोडकीची आहे. दोडकीची बघा किती, जवळजवळ 1 फुटाची दोडकी झाली आहे ही 15-20 दिवसात. आणि इथे एक कारली आहे, हे बघा कारली. तर कोकणात अशा सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्कीच माझ्याबरोबर या. तुम्हाला शेती संपूर्ण शिकवतो मी. ही माझी गॅरंटी आहे. येवा कोकण आपलंच असा.